झालं ना मोबाईल मागे घे ना मामा इकडे। पाचव्या टप्प्यातलं मतदान जे आहे ते पार पडत आहे। भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये जर बघितलं तर तगडा आव्हान जो आहे या ठिकाणी महाआघाडीने दिलेला होता महायुतीला, परंतु आता थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी महाआघाडीचे जे उमेदवार आहेत सुरेश म्हात्रे उर्फ बाळेमामा त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। दादा काय सांगाल या ठिकाणी जो आव्हान आहे कशा पद्धतीचा आहे आणि तुम्ही जो प्रचार केलेला होता मागील 1-2 महिन्यामध्ये तर काय वाटतं? सर्वप्रथम तर मी आज मतदानाचा हक्क बजावला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांनाच जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे, हक्क दिलेला आहे, आपण पाहिलं असेल या देशातील अत्युच्च श्रीमंत असेल, देशातील पंतप्रधान असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असेल, सगळ्यांना जो एक मताचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार मी बजावलेला आहे। आणि संपूर्ण लोकसभा क्षेत्रात मी महिनाभर प्रचार केला। परिवर्तनाची बदलाची लाट संपूर्ण लोकसभा क्षेत्रात आहे। परिवर्तन आटलं आहे आणि मी अशी पहिल्यांदा निवडणूक बघतोय की जी निवडणूक जनतेने सर्वसामान्यांनी आपल्या हातात ही निवडणूक घेतलेली आहे आणि म्हणूनच बदल परिवर्तन हे आटलं आहे। एक मुद्दा होता म्हणजे संविधान बचाव असा एक म्हणजे तुमच्या प्रचारामध्ये नेहमीच आपण बघत आलेलो आहे। नाही, तो मुद्दा नाही, ती सत्य परिस्थिती आहे। आपण आज पाहत असाल की खुलेआम कायदा पायदली तुडवली जातो। भाजपाचे 2-2 खासदार जाहीररित्या व्यासपीठावरून बोलतात की अबकी बार 400 पार याच्यासाठी की आम्हाला संविधान बदलायचं आहे। आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे जर संविधानच बदललं गेलं तर लोकशाही कशी राहील आणि लोकशाही नसेल तर हा देश कसा एकत्र राहील, कसा अबाधित राहील। आणि म्हणून आपल्या सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे की हा देश, हा हिंदुस्थान अखंडपणे राहिला पाहिजे, इथली लोकशाही ही अबाधित राहिली पाहिजे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी जबाबदारीने मतदानाचा हक्क बजावावा आणि परिवर्तन हे तर या देशात आटलं आहे। 10 वर्ष भूलथापांना लोक बली पडली, परंतु आता यापुढं लोक बली पडणार नाही। आपण पाहतात आता लोकांनी प्रत्यक्ष ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे आणि म्हणून बदल परिवर्तन हे आटलं आहे। लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि काय आव्हान कराल? खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांचा। आपण पाहत असाल संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रात मी फिरलो, आपण देखील पत्रकार बंधू फिरत आहात, खूप चांगला प्रतिसाद आहे। 2 ते 2.5 लाख मतांच्या फरकाने ही सीट महाविकास आघाडीची येणार आहे, याबद्दल माझ्या मनात तरी कुठल्या प्रकारची शंका नाही, 100% विश्वास आहे। नक्की या ठिकाणी आपण जर बघितलं तर सुरेश म्हात्रे उर्फ बाळेमामा महाविकास आघाडीचे उमेदवार होते, ते आपल्यासोबत होते। त्यांनी असा विश्वास व्यक्त केलेला आहे की जवळपास 2.5 लाख मतांनी ते निवडून येतील आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक या ठिकाणी होती आणि ती कुठेतरी या ठिकाणी लोकशाही वाचवण्याच्या उद्देशाने लोकांनी ही निवडणूक जी आहे ती महाविकास आघाडीच्या दिशेने ते कौल देतील असा विश्वास देखील सुरेश म्हात्रे उर्फ बाळेमामा यांनी व्यक्त केला आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।